नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे, आज मी बनवणार आहे शेगडीवरती कुकरमध्ये मसाला खिचडी बनवणार आहे. मूग डाळीची खिचडी असणार आहे. थोडेसे तांदूळ घेणार आहे. तर शेगडी छान पेटलेली आहे. मला एक टोमॅटो कापून आणि 5-6 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. तेल छान गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे घालते जिरे, ठेचून घेतलेला लसूण, चिमटीवर घालते हिंग, अर्धा टीस्पून मी घालते हळद, अर्धा टीस्पून इथे घालते लाल मिरची पावडर, कापून घेतलेले टोमॅटो, शिजवून घेतलेली मूग डाळ, ही सालीची मूग डाळ आहे. खिचडी थोडी सैल सरच करायची आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालते आहे. थोडी पुट्ट घालायचं आहे मीठ. साधारण आपल्याला थोडंसं अगदी अजून गरम झालं की इथे आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे. थोडंसं पाणी अजूनही, म्हणजे फोडणी आपली गरम झाली, खळखळीत उकळी जर आली तर खूप लवकर आपला कुकर शिटी होते. म्हणून एकतर उकळी होऊ द्यायचं आहे किंवा गरम होऊ द्यायचं आहे. तर ह्याच्यावर मी ठेवणार आहे झाकण. तर मंडळी, थोडेसे घालायचे आहे शेंगदाणे. स्वच्छ धुवून घेतलेले 1 वाटी तांदूळ, बासमती तांदूळ आहे. स्वच्छ मी इथे धुवून घेतलेले आहेत. हे आपल्याला इथे घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. तर मूग डाळ जेव्हा शिजवली होती त्यावेळेला मी मूग डाळीमध्ये अर्ध्यातली अर्धी घातलेली ती शिमला मिरची आणि छोटासा एक तुकडा, म्हणजे कापून झाल्यानंतर वाटीभर घातलेली होती मी कोबी, पत्ता कोबी घातलेली होती आणि एक टोमॅटो घातलेला आहे. तर मंडळी, मस्त लसणाची फोडणी देऊन साधी सिंपल ही जी खिचडी तयार होते. अतिशय छान टेस्टी ही खिचडी तयार होते. कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 1 शिट्टी आपल्याला इथे काढायची आहे. तर मंडळी, इथे बघा, तांदूळ घातल्यानंतर मस्त आता उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला इथे कुकरचं झाकण लावायचं आहे. एक शिट्टी झाल्यानंतर कुकर खाली उतरून घ्यायचा आहे. इथे 1 शिट्टी झालेली. इथे आपली गरमागरम बघा खिचडी तयार झालेली आहे. मस्त चुलीवरच्या स्वादाची, कोळशाच्या शेगडीवरची शेगडी आपली तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. मंडळी, आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.